असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर माझ्यासोबत आहेत। लोकसभा निवडणूक झाली, विधानसभेचं टार्गेट काय? पक्षाचे आदेश येतील तसं पक्षाचे जिथं जिथं उमेदवार आहे किंवा महायुतीचे जिथं उमेदवार आहे पूर्ण ताकदीने पक्षाचं काम त्या ठिकाणी करणं आणि जो आता लोकसभेमध्ये काही भागात पिछेहाट झालेली आहे तिथं काय आपल्या चुका राहिल्यात, उणिवा राहिल्यात आणि त्या भरून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं, लोकांपर्यंत जाणं हा प्रयत्न राहील। अशी काय चूक झाली लोकसभेमध्ये, कुठं कमी पडलं? लोकसभेमध्ये आता बरेच वर्ष झाले निवडणुका नव्हत्या, त्यामुळं निवडणुकीचा अंदाज गटतट नव्हते आणि आपण जर पाहिलं तर एक नरेटिव्ह सेट केलेलं गेलेलं होतं। आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा संविधानाचा मुद्दा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील याच्यावर मतदान झालेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर मतदान झालेलं नाही हे आपण स्वतःही जाणताय। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट। आणि म्हणून इथून पुढं असं होऊ नये, काय आपण कामं केलेत ते पोहोचवून विरोधकांनी जे काही वेगवेगळे भ्रम निर्माण केलेत ते लोकांच्या मनातून काढणं, त्याला स्पष्टीकरण देणं हे आमचं काम राहील। नगरपालिका अनेक वेळा तुमच्या ताब्यात आहे, आताही तुमच्याच ताब्यात आहे। मग भाजपचे कार्यकर्ते सोबत असल्यामुळे कुठं वेगळा निर्णय झाला किंवा लोक नाराज झाले? नाही, असा इश्यू नाही आहे। आपण जर पाहिलं तर शहरातपैकी बऱ्यापैकी मतदान झालेलं आहे। मुस्लिम समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होतं, त्यामुळं तिथं आपण बीड शहरामध्ये मायनस झालेलो आहोत। पण बाकी आपण जर वॉर्ड पाहिले तर चांगली लीड त्या ठिकाणी पंकजाताईंनाही भेटलेली आहे। विधानसभेसाठी तुमचं नाव येतंय, चर्चा होते राजकीय वर्तुळात की योगेश भाई ह्या विधानसभेसाठी इच्छुक आहे, तसं कामही तुम्ही सुरू केलं? हे काम तर सातत्यानं चालूच आहे, गेली अनेक वर्ष चालू आहे आणि बांधणीसुद्धा आमची प्रत्येक वॉर्डात आणि गावात चालू आहे। त्या पद्धतीने आमचं काम आहे आणि आता पक्षाने कुठं संधी दिली तर नक्कीच संधीचं सोनं करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू, आमचे सगळे कार्यकर्ते। चर्चा होती बंगल्याची, बंगल्यामध्ये तुम्ही सर्वत्र तिघही बंधू भावंड राहता। एक चर्चा अशी आहे की तुमचे सख्खे चुलत भाऊ संदीप क्षीरसागर आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काका हे दोघांचंही मनोमिलन होते अशी चर्चा आहे। काय मला त्याबाबत काही माहिती नाही, त्या दोघांना तुम्ही त्या बाबतीत विचारू शकता। पण पक्षाचं काम हे एकनिष्ठपणे आणि पक्षाची जी काही विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवणं, विकास करणं, लोकांच्या समस्या सोडवणं यावर मी माझा वेळ घालवतो। एकंदरीत कसं समीकरण राहील तुमच्या विधानसभेचं, कशी तयारी तुमची सुरू आहे? आता आपण जर पाहिलं तर खासकर बीड विधानसभामध्ये एवढी मोठी खिचडी झालेली आहे आणि मला वाटतं हा समुद्र मंथनासारखा प्रकार आता झालेला आहे। या समुद्र मंथनातून कुणाच्या वाट्याला काय येईल हे सांगता येत नाही आज, आणि कोण कोणत्या पक्षातनं उभं राहील ह्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत। पण मला वाटतं बीड विधानसभा क्षेत्रातील जे मतदार आहेत त्यांना येणाऱ्या काळात जो मागच्या काळात विकासापासून ते मुकलेले आहेत तो विकास आणि त्या ट्रॅकवर आणण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याच पद्धतीने आमचं काम राहील। आपले काका जयदत्त क्षीरसागर गेल्या 2 वर्षापासून पक्षापासून कुठलेही अलिप्त आहेत। आता शरदचंद्र पवार गटाकडे ते जात आहेत, 16 तारखेला त्यांचं एक कार्यकर्ता मेळावा आहे, याकडे कसं पाहता? तर प्रत्येकाची आपापली बांधणी असते, आता त्यांचे काय विचार आहेत काय नाही मला माहिती नाही। आतापर्यंत वाटत होतं ते महायुतीसोबत आहेत, पण जर असा काही त्यांचा विचार असेल तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण ते किंवा त्यांच्या जवळचे जे लोक आहेत आज ते देऊ शकतील, मला त्याबाबत फारशी माहिती नाही। अशी चर्चा आहे की निवडणुका आल्यानंतर बंगल्यातले काही लोक एकत्र होत आहेत। हे बघा, घर फुटणं हे कधीच चांगलं नसतं, बंगल्यातले लोक एकत्र येणं ही तर चांगलीच गोष्ट आहे। पण वैचारिकदृष्ट्या आपला पक्ष काय म्हणतो त्याला जास्तीचं महत्त्व आहे आणि म्हणून आपण जिथं आहोत त्या ठिकाणी आपण व्यवस्थित प्रामाणिकपणे राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्याच पद्धतीने आमची तरी वाटचाल इथून पुढे राहणारे लोकांशी असलेली नाळ ही विकासाच्या माध्यमातून तुटू नये यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहेत।
आणि जास्तीत जास्त कामं लोकांचे कसे करून घेता येतील आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून, ते आमच्या पुढं आव्हान असतं आणि त्यालाच आम्ही पाठपुरावा करत असतो. 5 वर्षापूर्वी घर फुटलं, संपूर्ण बंगलाच नाही तर तुमचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले. मात्र गेल्या 6 महिन्यापूर्वी तुमच्या बंगल्याला आग लावण्यात आली. पुन्हा तुम्ही एकत्रित दिसलात, मात्र ती आतमधली जी दरी आहे आता कुठंतरी वाटतंय की एक व्हायला हवं. ते आता काळ ठरवेल पुढं काय होईल काय नाही. याला पक्षाचे नेते आणि सर्व मंडळी यांचं सुद्धा काय मत आहे काय नाही, आणि तशी परिस्थिती आल्यावर माझ्यासमोर आज तरी असं काही प्रस्ताव नाही किंवा काहीच नाही, या बाबतीत काही चर्चा नाही, आणि पुढे बघू काय होतं काय नाही. पण आज तरी आम्ही पक्षाचे विचार नेणं, समोर येणाऱ्या विधानसभेची किंवा इतर ज्या ज्या निवडणुका येतील त्याची तयारी करणं यावरच भर देत आहोत. एक सर्वे येतोय महाराष्ट्रामध्ये की महाविकास आघाडीला 158 जागा दाखवतात आणि महायुतीला कमी दाखवतात. बीडची परिस्थिती कशी असेल? मी सांगितल्याप्रमाणे बीडचं आज काही सांगता येत नाही, पण माझा जो अनुभव आहे बीडचा त्यावरून मला असं सांगावंसं वाटेल आपल्याला की बीडकरांनी फार हाल हापेष्टा मागच्या काही वर्षांमध्ये झेलल्यात, आणि नक्कीच चांगलं फ्युचर बघून ते मतदान इथून पुढे करतील. एक मी सांगितल्याप्रमाणे इश्यू बेस्ड किंवा नॅरेटिव्ह सेट केलेला गेल्यामुळं मागची निवडणूक झाली, अशी प्रत्येक निवडणूक नसते, आणि येणाऱ्या काळात नक्कीच चांगल्या फ्युचरसाठी स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराच्या बीडच्या भवितव्यासाठी ते विकासावर मतदान करतील असा माझा ठाम विश्वास आहे. नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे असं म्हणाले की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांनी मला मदत केली म्हणून मी खासदार झालो. पुण्यामध्ये दोघांच्या बंद दाराआड ही चर्चा झाल्याच्या चर्चा आहेत. नाही, तसे काही फोटोग्राफ्स आपण सोशल मीडियावर पाहिले, ह्याच्या व्यतिरिक्त मला त्यातलं काही डिटेल माहीत नाही. तुम्ही त्यांना विचारू शकता खासदारांना. सध्या बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे. काय तुम्ही संदेश द्याल 2 समाजामध्ये? नक्कीच आपण पाहताय की 2 समाज असतील किंवा वेगवेगळे घटक असतील, ह्यामध्ये नक्कीच स्वास्थ्य बिघडलेलं आहे, आणि असं होऊ नये यासाठी सर्वांनी, पत्रकार असतील, राजकीय व्यक्ती असतील, आध्यात्मिक क्षेत्रातले व्यक्ती असतील, सर्वांनीच त्याला पुढाकार घेणं गरजेचं आहे. कुठंतरी ते थांबायला हवं, आणि हे थांबेलसुद्धा. काही गोष्टी अशा घडल्या त्यामुळे हे होतं आहे, पण जसं मला वाटतं काळानुरूप हे येणाऱ्या महिन्याभरात याच्यावर कुठंतरी सगळे पोलीस प्रशासन असेल, शासन असेल, जर प्रयत्न केले तर नक्कीच यामध्ये काही ना काही मार्ग निघून हे हळूहळू थंड होईल वातावरण. एक शेवटचा प्रश्न, क्षीरसागर भावंडांचं राजकीय वैर आहे. आता विधानसभा निवडणुकीत दोघांना आम्ही प्रतिस्पर्धी पाहायचं का विकासाकडे म्हणून पाहायचं? नाही, आपापल्या पक्षाची भूमिका आम्ही मांडतो आणि त्याप्रमाणे जातोय, आणि येणाऱ्या काळात जर प्रतिस्पर्धी म्हणून ते असले समोर तर नवल वाटायला नको, कारण का ते एका पक्षात काम करतात, मी एका पक्षात काम करतोय, आणि प्रतिस्पर्धी आमचे कार्यकर्तेसुद्धा एकमेकासमोर आहेत. मागच्या वेळेससुद्धा अशा प्रकारची लढत झाली. आता माझी आणि माझ्या भावंडांमध्ये राजकीय लढत झाली, तर त्याला काय आपल्याला आपण पाहताय गेले अनेक वर्ष हे चालू आहे, आणि फक्त बीड नाही अनेक जागी हे चालू आहे. जरी राजकीय आपले एकमेकाच्या विरुद्ध विचार असले, काही विचारसरणी वेगळी असली, तरीसुद्धा परिवार म्हणून असा काही क्लेश आणि द्वेष आमच्यात नाही. नक्कीच क्षीरसागर कुटुंबामध्ये परिवार म्हणून क्लेश किंवा द्वेष कुठलाही नाही, मात्र राजकीय वैर कायम आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत सख्खे चुलत भावंड प्रतिस्पर्धी जरी रिंगणात उतरले तर नवल वाटू नये असा सूचक इशारा जो आहे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.